प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठी प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या आहेत। प्लास्टिकचा वापर केल्यास थेट दंड देखील आता आकारला जाणार आहे। पाहूयात। मुंबईकरांनो सावधान, प्लास्टिक बाळगल्यास भरावा लागेल दंड। महापालिका पुन्हा प्लास्टिक बंदीकडे। प्लास्टिकमुळे अनेक समस्या निर्माण होतात, त्याचं विघटन होत नाही। गटारांच्या तोंडावर प्लास्टिक अडकल्याने पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी तुंबण्याची समस्या उद्भवते। त्यामुळे आता पुन्हा एकदा मुंबई महापालिका प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांविरोधात आक्रमक झाली आहे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन न केल्यास प्लास्टिक बाळगणाऱ्यांना मोठा दंड भरावा लागू शकतो। प्लास्टिक तुम पब्लिक को क्यों बोल रहे हो बंद करने के लिए, और दुकान वाले को भी नहीं बोल सकते हो। ये कंपनी जो है ना, जो निकाल रही है, मैं कहता हूँ उसको ही लॉक कर दो ना। वो न निकालेगी न पब्लिक के हाथ में जाएगा। न मोटी निकालो न पतली निकालो, पतली निकालोगे तो भी बोलो पतला देंगे उसके साथ में, तो यूज करेगा ही ना। तो इससे अच्छा कंपनी ही लॉक कर दो। कंपनी लॉक कर दोगे ना, हाथ में आएगा किसी के न जाएगा। मुंबईमध्ये लघु उद्योग मोठ्या प्रमाणात वाढले, त्यासाठी प्लास्टिकचा वापरही मोठ्या प्रमाणात होतोय। भाजी विक्रेते, खाद्यपदार्थ विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिक पार्सलसाठी मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर करताना दिसतायत। मात्र ठरवून दिलेल्या मानकापेक्षा हलक्या दर्जाचं प्लास्टिक वापरलं जात असल्याचं मुंबई महानगरपालिकेच्या लक्षात आल्यानंतर आता प्लास्टिक वापरणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात येणार आहे। भाजी विक्रेता असतील, नारळ पाणीवाले असतील, असे अनेक लोक आहेत ज्यांना प्रश्न पडला की आता जर प्लास्टिक विक्रय बंद केलं तर मग लोकांना भाजी कशातून द्यायचं, नारळ पाणी कशातून द्यायचं, असा त्यांच्यासमोर प्रश्न आहे। पेपर का एक्स्ट्रा आता है ना, उसमें डालें देगा, वो अच्छा रहता है, वो भी अच्छा ही है। क्या है वो 10 रुपये का पैकेट है, वो 15-20 रुपये का पैकेट है, वो भी 100 पीस आता है, ये भी 100 पीस आता है एक पैकेट में। उसमें कुछ प्रॉब्लम नहीं है, उसमें भी दे सकते हैं, उसमें भी दे सकते हैं। बंद कर देगा तो कुछ टेंशन नहीं है, पेपर का चलाएंगे हम लोग। प्लास्टिक विषयी जनजागृती होत असतानाच मुंबईतील बाजार, दुकाने, आस्थापना आदी ठिकाणी कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। कायद्यानुसार प्लास्टिकचे उत्पादन आणि वापर केल्यास 5,000 ते 25,000 रुपये दंड असून 3 महिन्यांचा कारावासाच्या शिक्षेचीही तरतूद आहे। मुंबईमध्ये सोमवारपासून प्लास्टिक बंदी करण्यात येणार। जर कोणी प्लास्टिक मुंबईमध्ये सोमवारपासून वापरत असेल तर त्याला दंड आकारण्यात येणार आहे। जे प्लास्टिकचा व्यवसाय करतात, जे प्लास्टिक निर्मिती करतात, त्या फॅक्टरीवरती का कारवाई करण्यात येत नाहीये, असा सुद्धा सवाल आता या विक्रेत्यांकडून उपस्थित करण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन विनोद नाईकसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।